थोडंसं उधारीवर बोलूया. तुम्ही सुद्धा उधारीने कंटाळले असाल आणि त्याच्यावरती उपाय हवा असेल तर व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा आहे की ही उधारी होते का? तर आपण ज्यावेळेला एखादा व्यवसाय सुरू करतो, तर आपल्याला जे कस्टमर्स येतात ना, ते आपले सगळे नवीन कस्टमर असतात. आपल्या ओळखीचे नसतात, अनोळखी लोकं असतात. पण पुन्हा-पुन्हा जर ते कस्टमर्स आपल्याकडे आले, तर ते मग आपले पर्मनंट कस्टमर्स होतात. मग सुरुवातीला जी कॅश व्यवहार चालतो. पण नंतर मग एखाद्या वेळेला त्यांची ॲडजस्टमेंट नसेल किंवा त्यांनी जर डिमांड केली, की हे राहू द्या किंवा उधारीला थांबा, तर आपण पण थांबतो. पण हा व्यवहार सुरुवातीला क्लिअर चालतो. उधारी जमाही केली जाते वेळेनुसार. पण हळू-हळू व्यवहार बिघडायला लागतो आणि ते कस्टमर्स दुसरीकडे जातात. मग काय होतं, की आपण त्यांना उधारी देऊन आपले पैसे पण जातात आणि कस्टमर पण तुटतो. तर शक्यतो उधारी हा व्यवसायाचा पार्टच आहे ॲक्चुअली. पण आपण जेव्हा त्यांना कॉल करतो ना, त्यावेळेला आपल्याला एक डायलॉग हमखास ऐकायला मिळतो, की "आम्ही कुठे पळून चाललो आहे का? आम्ही काय तुमचे पैसे बुडवणार आहे का?" आपल्याला माहीत आहे, की हे पैसे आपले काही बुडवणार नाहीये. पण तो माल खरेदीसाठी आपण एकतर एखाद्या व्यापाऱ्याकडनं क्रेडिट घेतलेलं असतं किंवा एखाद्या बँकेकडनं आपण कर्ज घेतलेलं असतं, जे की आपल्याला व्याज पण भरायचं असतं. सो मग आपल्याला त्याची गरज पडते. मग अशा वेळेला गिराईकही जातं आणि पैसेही बुडतात. म्हणजे उधारी एक प्रकारची आपल्या व्यवसायाला लागलेली वाळवी आहे आणि माझा जर एक्सपिरियन्स सांगायचा तर 99% 6 वर्ष झाले माझ्या व्यवसायाला. 99% आपला जो व्यवहार आहे तो पूर्णपणे कॅशने चालतो. एखादा टक्का थोडंफार होतं. पण एक डेडलाईन असते, की तेवढ्या डेडलाईनमध्ये मला ती पैसे मिळतातच.